माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही? खूप दिवसांनी म्हणजे खूप मंथ्स नंतरच आपला व्लॉग येतोय आणि आजचा व्लॉग ना खूप जास्त स्पेशल आहे माझ्यासाठी. कारण की थंबनेलवरून तुम्हाला कळलंच असेल की का स्पेशल आहे. मी माझ्या लाईफमधली फर्स्ट इंटरनॅशनल ट्रिप करते. खूप जास्त एक्साइटेड आणि मला खूप असं भरून आलंय. म्हणजे मी खूप इमोशनल पण फील करते की मी खरंच जाते. हो, मी खरंच खरं सांगू, मला कालपर्यंत खरंच एक्साइटमेंट नव्हती. म्हणजे तशी एक्साइटमेंट नाही, म्हणजे मला भीती वाटत होती की मी खरंच चालली आहे. मी, माझी दीदी जी माझ्यासोबत गोवाला होती ती, आणि माझी स्कूल फ्रेंड म्हणजे माझी लहानपणची मैत्रीण, आम्ही तिघीच चाललोय. सो त्या गोष्टीमुळे असं मला धगधग 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 होत होतं की आम्ही तिघीच चाललोय, सगळं स्वतः करणार, पहिल्यांदा चाललोय. तर मग ते एक भीती वेगळी होती आणि एक्साइटमेंट तर वेगळीच होती. लहानपणचे किस्से तर सगळ्यांचेच वेगवेगळे असतील, तसे माझे पण होते की मला पण लहानपणी असं वाटायचं की मी पण एक दिवस बाहेर गावी जावेल. तेव्हा इंटरनॅशनल वगैरे हे सगळं काही माहितीच नव्हतं. फक्त बाहेर गावावरून आलाय, बाहेर गावी जाणार आहे ती, बाबा बाहेर गावचा मुलगा बघितलाय. सो हेच सगळं ऐकलंय लहानपणापासून. तर तेव्हा पण असं वाटायचं मी पण एक दिवस बाहेर गावी जाणार, मी पण एक दिवस असं खाणार, मी पण एक दिवस तसं घालणार. म्हणजे इव्हन खाण्यापासून ते कपडे घालण्यापर्यंत सगळं सगळं एक ते असं होतं असं मनात की करेल सगळं. आज ते थोडं 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 पूर्ण होत आहे ना. मला खूपच 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 छान वाटतंय. म्हणजे सर्वांना एवढंच बोलेल की तुम्ही स्वतःला प्राऊड फील करू शकाल एवढंच करा. मला असं वाटतंय लोकांचं सोडून द्या, लोकांचं काही घेणं देणं नाहीये. आपण स्वतःला प्राऊड फील कराल एवढं तुम्ही आयुष्यात करा. कारण की शेवटी हीच गोष्ट आपल्यासोबत राहणार आहे. आपणच स्वतः आपल्यालाच मोटिवेट करू शकतो, बाकी कोणीही नाही. मला इथे कोणतेही ज्ञान नाही द्यायचंय, पण मी माझ्या एक्सपिरियन्स वरून तुमच्यासोबत शेअर करते. आणि हा, या सगळ्या गोष्टी तिकीट्स पासून सगळं आम्ही स्वतः केलंय. म्हणजे स्वतः एक्सपिरियन्स घेतलाय. म्हणजे तिकीट काय असं नाही की कोणाला थोपलंय, कोणत्या एजन्सीवाल्याकडून, आम्ही काहीच नाही. सगळं स्वतः मॅनेज करणार आहे. जबकी मला बिलकुलही ह्या गोष्टी आवडत नाही. म्हणजे असं कोणाला, म्हणजे ते सगळं मॅनेज करणं, किती वाजता मग कोणती बस आहे किंवा कोणती काय आहे, मला बिलकुल आवडत नाही आणि मला येत पण नाही. पण मी सगळं चॅट विचारून 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 एवढे प्रश्न चॅट मला वाटतं कोणीच केले नसतील तेवढे मी केले आहेत. अँड पण या गोष्टीने एवढं समजलंय की किती काही असतं. म्हणजे सगळं एक्सपिरियन्स जो मी घेते, मला जो भेटतोय तो खूपच वेगळा आहे. करतीये म्हणजे मला आता रडायला येईल. पॉज. इसमें कोई रोने वाली बात नाही थी. माझे डोळे पाणावले आहेत बाबा. हा, तर म्हणजे तसेवाले रडण्याचे असं नाही, बट असं थोडंफार इमोशनल की खरंच म्हणजे असं होतंय यार. फर्स्ट टाइम कोणत्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये होतात ते मुमेंट असे वेगळेच असतात. म्हणून थोडंसं मला इमोशनल फील झालं. आय होप यू गाईज विल अंडरस्टँड माय इमोशन्स, माय फिलिंग्स. आता आपण करूया पॅकिंग, कारण की माझ्याकडे 2च दिवस आहे. ही बॅग मी 2 हफ्ते आधी काढून ठेवली होती आणि आता 2 दिवस राहिलेत आणि मी पॅकिंग करते ॲज युजल. मला खूप कंटाळा येतो यार पॅक करायला, खूपच कंटाळा. चला पॅकिंग करूया आणि तुम्ही पण मला पॅकिंगसाठी मदत करा. हा, नंबर 2 तिकडे ना, तिकडे काही लहान पोरं आहे, तिकडून मला ते बिग फॅन करतायत. बाय. आणि मेरे ट्रिप को तो इन लोगों ने 4 चांद लगा दिए भाई. म्हणजे अजून जास्त एक्साइटमेंट झाली आहे मला असं सगळं जेव्हा बघते मी. आणि ते माझ्या बिल्डिंग मधले पण नाहीयेत, इव्हन ते अपोजिट म्हणजे मागच्या बिल्डिंग मधले आहेत. आणि ते मला बघत असतात, मी इथून व्हिडिओ वगैरे काढते आणि त्यांना नाव पण माहितीये माझं. या ते नाव घेत आहे तिकडून. मैं तो फेमस हो गई, मैं तो फेमस. थँक्यू सो मच यार, थँक्यू सो मच. इथे जागाच नाहीये आणि मला समजतच नाही मी कसं ठेवू, म्हणून मी असं ठेवलंय. तुम्ही समजून घ्या आता. अँड मी फक्त कपडे असे टाकून ठेवलेत, काही असं प्रॉपर पॅक नाही केलंय, काहीच आउटफिट असं मी हे नाही केलंय की कुठे काय. पण मी जे जे घेतलंय किंवा जे माझ्याकडे होतं ते सगळं मी फक्त पॅक केलंय. आणि माझ्या मिड्डूला बघा, मिड्डू ह्याला नुसतं हर गोष्टीचं वास घ्यायचं असतं ना. तू पण येतो माझ्यासोबत. चलो जाओ बाहेर. ते हे तर मी एअरपोर्ट लुक करणार आहे. सो एअरपोर्ट लुक बघण्यासाठी तुम्ही मला इंस्टाग्रामवर बघा, त्याचा व्हिडिओ पण मी टाकणार आहे. सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे आउटफिट्स. भाई एवढं म्हणजे हे झालंय ना मला, म्हणजे एवढं टेन्शन मला ट्रिपचं नाही आहे तेवढं तर मला कपड्यांचं टेन्शन आलंय की मी कोणत्या दिवशी कोणते कपडे घालू. म्हणजे
तसं बघायला गेलं तर माझ्याकडे काहीच नाही आहे, आणि तसं पण बघायला गेलं की माझ्याकडे खूप कपडे आहेत की मीच कन्फ्यूज झाले की मी नक्की काय घालू की काय करू. म्हणजे मला अजून पण वाटत नाहीये की माझ्याकडे काहीच, म्हणजे मला अजून पण वाटतंय की माझ्याकडे काहीच नाहीये. हा कुठेतरी हे मला अजून आवाज देत आहेत, मला असं वाटतं तिकडून. मगाशी मी व्हिडिओ बनवत होती तेव्हा मला असं कळलंच नाही की ते आवाज देत आहेत, पण मी अचानक नजर गेली तर बघते ते लोक खरंच आवाज देत होते. सो हा मी विचार करते कॅफे वगैरे मध्ये कुठेतरी घालू. हा मलाच आवाज देत आहे. 2 3 हा 4 5 6 7 8 9 आणि इथे 2-3 आउटफिट आहे ज्याला थोडेसे स्टिचेस वगैरे करायचे आहेत. ते इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे मेकअपचं सामान अँड स्किन केअर, हे सर्वात इम्पॉर्टंट आहे. ते सगळं मी माझ्या बॅकपॅकमध्ये कॅरी करणार आहे, कारण की जाताना आमचं वेट आहे 20 kgs आणि चेक इन आहे 7 kg आय गेस. सो माझ्या बॅकपॅकमध्ये मी मेकअप, स्किन केअर, माझं ट्रायपॉड, चार्जर, म्हणजे जी वरवरची गोष्ट आहे, कॅश वगैरे वगैरे, ते सगळं मी त्याच्यात टाकणार आहे. आणि या सूटकेसमध्ये फक्त मी माझे कपडे, चप्पल आणि बॅग्स, बस एवढंच टाकणार आहे. थोडीफार जागा ठेवणार आहे जर तिथून काय आणायचं असेल तर, नाहीतर तुम्हाला पण माहिती आहे किती प्रॉब्लेम होतो. म्हणजे मी तर फर्स्ट टाइम ट्रॅव्हल करते, तरी मी हे सगळं व्हिडिओमध्ये बघितलं आहे, खूप विचारलं आहे, ChatGPTला विचारलं आहे सगळं काही. सो त्याच्यानुसार मी माझं प्लॅन बनवलं आहे. प्रत्येक एक गोष्ट मी नोट्समध्ये लिहिलं आहे, मेन्शन केलं आहे की इथे इथे हे इथे ते, एकदम डिटेल्डमध्ये. सो चप्पल मला ॲक्च्युली चप्पलचं मला थोडं प्रॉब्लेम येते. आता अजून 2 दिवस आहे, मी विचार करते चप्पल अजून 1-2 घेऊ, ताकी आय एम अ फ्लॅट पर्सन. मला ते हिल्स आणि ते क्रॉक्स वगैरे बिलकुल जमत नाही आहे. सो मला जमत नाहीच. सो मी फ्लॅटच कॅरी करेन, की तिकडे खूप चालायचं वगैरे असेल, कुठे जायचं असेल, मला हिलमध्ये ते जमणार. एक हिल कॅरी करेल फोटोजसाठी, भाई फोटोज आणि रीलसाठी परफेक्ट दिसायला पाहिजे. सो मी ते एक हिल कॅरी करेल. मेरा बस चलता तो मैं इनको भी लेके जाती, बट क्या करूँ, नहीं लेके जाती, बट नेक्स्ट टाइम पक्का लेके जाऊंगी. गाईस पॅकिंग तर ऑलमोस्ट डन झालेली आहे. फक्त याच्यामध्ये चप्पल ठेवायचे, तर मी ती आत्ताच नाही ठेवत आहे. हे परत आवाज देत आहे, तर ती चप्पल मी आत्ताच नाही ठेवत आहे, मी नंतर ठेवेल. आणि मी कुठे चालली आहे ह्याचा प्रश्न तर सर्वांनाच कळलं असेल, म्हणजे ह्याचा कळलं असेल यांचा प्रश्न. मला म्हणजे मी एवढी एक्सायटेड आहे की माझ्या तोंडातून शब्द पण नीट नाही निघत आहे. तुम्ही गेस करा की मी कुठे चालली आहे, आणि ज्यांनी एकदम करेक्ट गेस केलं त्यांना मी नेक्स्ट व्लॉगमध्ये शाउट आउट देईल, किंवा परत आवाज देता येते दीदी दीदी. मला खूप चांगलं वाटतंय. मी हा व्लॉग कंप्लीट केल्यावर त्यांच्याशी बोलते, आणि इंस्टाग्रामवर पण शाउटआउट देणार. सो इंस्टाग्रामची लिंक मी खाली माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देते. ज्यांनी मला अजून फॉलो नसेल केलं त्यांना तर तिकडे पण मला फॉलो करा. तिकडे तर मी कंटिन्यूज स्टोरीज वगैरे, कारण की नेक्स्ट व्लॉग डिरेक्ट आता 10 दिवसांनी येणार आहे, कॉज मी तिकडे तर एडिट करू नाही शकणार. हां, तर कॉज मी तिकडे तर एडिट करू नाही शकणार, मी आल्यावरच एडिट्स करू शकेल. सो तोपर्यंत तुम्ही मला इंस्टाग्रामवर माझ्या स्टोरीज वगैरे सगळं बघा आणि एन्जॉय करा. आणि सो गाईज बाय, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, आणि गेस करायला विसरू नका.